ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते पूर्णा आजीला श्रद्धांजलीपासून. तर बघा प्रेक्षक हो, पूर्णा आजीचं रिअल लाईफमध्ये निधन झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणी दाखवल्यात एपिसोडच्या सुरुवातीला. तर आता सिटी हॉस्पिटल दाखवलंय. तर आता डॉक्टर मधुभाऊंना चेकअप करत असतात. डॉक्टर काय झालं यांना असं म्हणत होता अर्जुन. आता ते शुद्धीवरही आले होते, बोलले होते माझ्याशी ते, असं म्हणते आता सायली. हे बघा तुम्ही शांत व्हा पहिला, असं म्हणत होता डॉक्टर. अशा केसेसमध्ये फिजिकल आणि मेंटल ट्रॉमा असू शकतो. त्यामुळे कधी कधी पेशंट कोमामध्ये जातो. म्हणजे मधुभाऊ. तर आता डॉक्टर म्हणतात हो सॉरी, पण ते आता कोमामध्ये गेलेत. तर आता शॉक बसतो अर्जुन आणि सायलीला. म्हणजे असं म्हणते आता सायली. मधुभाऊ तर आता बरे होते हो, बरे झाले होते ना ते, कधी उठणार, माझ्याशी बोलणार, शुद्धीवरही आले होते ते, असं म्हणत होता अर्जुन सायली. कोमाच्या पेशंटमध्ये काहीच सांगता येत नाही असं म्हणत होता डॉक्टर. कधी कधी ते 1-2 दिवसात बरे होतात, नाहीतर मग काही काही वर्ष लागतात. काय असं म्हणतात सायली. नाही 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 नाही, असं नाही होऊ शकणार हो. मला बोलवलं त्यांनी, स्वतःहून बोलले, माझ्याशी बोलले ते, असं म्हणते आता सायली. काय झालंय हो ह्यांना, बघा ना मधुभाऊ उठा ना, असं म्हणते आता सायली. मधुभाऊ उठा ना असं म्हणते ती. तर आता डॉक्टर म्हणतात प्लीज शांत व्हा, यांना प्लीज तुम्ही बाहेर घेऊन जावा, असं म्हणत होता डॉक्टर. मी मधुभाऊंना सोडून कुठे बाहेर नाही जाणार, असं म्हणते आता सायलीने जोरजोरात रडायला लागते. तर आता अर्जुन प्लीज शांत हो बायको, शांत हो, असं म्हणून नेऊन बाहेर घेऊन जातो आता अर्जुन सायलीला. तर आता बाहेर येतात अर्जुन आणि सायली. तर आता सायली खूप रडायला लागते. तर आता प्रताप येतो तिच्याकडे. अर्जुन कसे आहेत मधुभाऊ, म्हणतो प्रताप. सॅडली डॉक्टर म्हणाले की ते कोमात गेलेत, असं म्हणतो होता अर्जुन. कोमात, असं म्हणतो होता प्रताप. हो असं म्हणतो होता अर्जुन. हो डॅड. तर आता सायली जोरजोरात रडायला लागते. मधुभाऊंना जाग येईल ना हो, काय होऊन बसलंय मधुभाऊंना, बरे होतील ना ते, मधुभाऊ बरे होतील ना, असं म्हणून आता सायली जोरजोरात रडायला लागते. मधुभाऊ सायलीला सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते जे आधी त्यांनी अद्वैतला आणि आज मला सुद्धा सांगितलं, की सायलीचे आई बाबा अजून जिवंत आहेत. म्हणजे ते कोण आहेत, कुठे आहेत, हे सुद्धा मधुभाऊंनाच माहिती असेल. मधुभाऊंना लवकरात लवकर जाग येऊ दे, म्हणजे आपल्याला कळेल की कोण आहेत सायलीचे आई बाबा, असं म्हणतात अर्जुन. कल्पना, असं म्हणते. आणि आता प्रतिमा येते. ये असं म्हणते आता कल्पना प्रतिमाला. बस 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 बाळा, असं म्हणते आता प्रतिमा अस्मिताला. कसे आहेत मधुभाऊ, असं म्हणते आता प्रतिमा. तुमचा कॉल वगैरे लागला ते ना, अर्जुनने कॉल वगैरे नाही केला, असं म्हणते आता अस्मिता. मला खरंच खूप भीती वाटते ग प्रतिमा त्या, आपल्या घरात असं काही वाटलंच नव्हतं असं घडेल म्हणून, असं म्हणते अस्मिता. माझ्या डोळ्यासमोरून तर ते चित्रच जात नाही आहे. मधुभाऊ इथे असे रक्ताच्या थारोळीत. आणि तर आता प्रतिमा म्हणते अस्मिता, तू हे सगळं विसर बाई, तुझ्या बाळासाठी हे चांगलं नाही ग. तू एक काम कर, तुझ्या खोलीत जा आणि जरा वेळ आराम कर, असं म्हणते प्रतिमा. नाही नाही, मी एकटी नाही जाणार, असं म्हणते आता अस्मिता. रूममध्ये एकटी बसले तर मला उगीच अस्वस्थ व्हायला होतं, असं म्हणते प्रतिमा. हे बघ बाळा, जे काय घडलंय ना ते खरंच खूप भयंकर आहे. मनात नको नको ते विचार येत राहणार हे कळतंय मला, पण तुम्ही सगळ्यांनीच आता धीराने घ्यायला हवं, असं म्हणते आता प्रतिमा. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू सुद्धा केला असेल, रविराज जातीने त्यात लक्ष घालतायत, पण तुम्ही शांत राहा. आणि अस्मिता, तू या सगळ्यापासून दूरच राहा, असं म्हणते आता प्रतिमा. तर आता प्रतिमा म्हणते सायलीशी तुमचं काही बोलणं झालं का. तर आता कल्पना म्हणते नाही, ती बेचारी रडायची थांबलीच नसणार, असं म्हणते आता प्रतिमा. एवढं मोठं संकट का आलं असेल तिच्यावर. तर आता प्रतिमा उठून जाते तिथून आणि आता ती मंदिराकडे जाते. तर आता प्रतिमा पाया पडते देवाच्या आणि प्रार्थना करते, देवी आई, सायलीने कधीही कोणाचं वाईट केलेलं नाहीये, तरी तिला हे सगळं का भोगायला लागतंय. तिला विचारीला तिचा जन्मदात्या आईबाबांचं प्रेम कधीही मिळालं नाही, आणि ज्यांनी तिला माया लावली त्यांनाही तू आता दूर घेऊन जाणार आहेस, असं म्हणते प्रतिमा. इतकी परीक्षा घेऊ नकोस सायलीची. जी मुलगी नेहमी दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करते तिच्या आयुष्यात आनंदच राहू दे, असं म्हणून आता प्रतिमा पाया पडते देवासमोर. तर आता कल्पना येते तिथे आणि आता कल्पना सुद्धा पाया पडते देवासमोर. तर आता सिटी हॉस्पिटल दाखवलंय परत. प्रतापला फोन येतो. तर आता प्रताप तो कॉल घेतो. हा बोल, असं म्हणत होता प्रताप. तर कल्पना म्हणते मधुभाऊ कसे आहेत, शुद्धीवर आलेत ना ते, असं म्हणते कल्पना. तर आता मधुभाऊ शुद्धीवर आले होते पण परत बेशुद्ध झाले, असं म्हणतो प्रताप. आणि आता तर डॉक्टर म्हणतायत की ते काय काय म्हणतायत ते, असं म्हणते आता कल्पना. अगं डॉक्टर म्हणतायत की ते कोमात गेलेत, असं म्हणतो आता प्रताप कल्पनाला. म्हणजे ते कधी शुद्धीवर येतील, मुळात शुद्धीवर येणार आहेत की नाही काहीच सांगता येत नाही, असं म्हणतो आता प्रताप. काय, असं म्हणते आता कल्पना. काय मधुभाऊ कोमात गेले, असं म्हणते आता कल्पना. तर आता अस्मिता आणि प्रतिमाला ऐकून धक्का बसतो. तर आता कल्पना म्हणते मी येऊ का तिथे. तर आता प्रताप म्हणतो नाही अगं, तुम्ही इथे यायची काय गरज नाही, तुम्ही इथे येऊन काय करणार आहात. हे बघ आता आपण काहीही करू नाही शकत, फक्त प्रार्थना करू शकतो, त्यामुळे तू घरीच थांब, असं म्हणतो आता प्रताप. हे बघा इथे प्रतिमा पण आली आहे, आम्ही दोघी लगेच इथे येऊ शकतो, असं म्हणते आता कल्पना. नाही नाही, तू घरीच थांब, असं म्हणतो आता प्रताप.
बरं ऐका ना, त्या मुलीला म्हणा काहीतरी खाऊन घे, नाहीतर तिची तब्येत. तू बोलणार आहेस का सायली बरोबर? तिला देऊ का फोन असं म्हणत होता प्रताप. नाही काय नाही, तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या असं म्हणते आता कल्पना. ठेवते मी फोन असं म्हणते आणि फोन ठेवते आता कल्पना. तर आता प्रतिमा येते कल्पनाकडे. कल्पना, तुला ही सायलीची काळजी वाटते ना? तर आता कल्पना म्हणते, अगं मला का काळजी वाटेल तिची? नाही, तिची जर का तब्येत बिघडली तर उगाच आम्हाला निस्तरावं राहावं लागेल ना. ती कटकट नको ना, म्हणून म्हटलं मी असं म्हणते आता कल्पना. तुझ्या मनात सायलीबद्दल एवढं प्रेम आहे कल्पना, तरी ती तुझ्या रागावर मात का करत नाहीये? तू स्वतः भोवती उभ्या केलेल्या या भिंती कधी आणि कशा तुटतील ग, असं म्हणते आता प्रतिमा. तर आता इथे महिपत आपल्या घरामध्ये आपल्या चाकूला धार काढत असतो आणि आपल्या बंदुकीबरोबर निशाणा प्रॅक्टिस करत असतो. तेवढ्यातच तिथे नागराज येतो. पळत पळत येतो होता नागराज आणि घाबरलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये चाकू असतो. ओ नागराज शेठ, हे काय बघतोय मी, असं म्हणतो आता महिपत. तुमच्या हातात सुरा, काय केलं काय तुम्ही, असं म्हणतो आता महिपत. तर आता नागराज म्हणतो, दार लावा ती, दार लावते असं म्हणतो होता नागराज. अहो आम्हाला सवयच आहे, आमच्या घरात सगळं चालतो, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही करून काय आले, असं म्हणतो आता महिपत. अहो मला नाही सवय ह्या सगळ्याची, असं म्हणतो होता नागराज. तू दार लाव ना आधी, प्लीज ऐक माझा, दार लाव असं म्हणतो होता नागराज. बरं बरं लावतो असं म्हणतो होता महिपत. तर आता इथे मधुभाऊ यांच्यावर डॉक्टर तपास करत असतात, बघत असतात त्यांचे डोळे वगैरे. तर आता महिपत म्हणतो, अहो नागराज शेठ, पण तुम्ही काय करून आला ते तरी सांगा खरं, असं म्हणत होता महिपत. काय गेम बेम केला की काय कुणाचं, असं म्हणत होता महिपत. तर नागराज मोठी हलवतो आणि म्हणतो, गेमच केला. तर रडत रडत सांगतो होता नागराज, घाबरवणे सगळं. कुणाचं, असं म्हणत होता महिपत. कधी? तर नागराज म्हणतो, मधुभाऊंचा. म्हणजे माझी साऊच रविराज साहेब आणि प्रतिमाची मुलगी आहे, हे सत्य आता मला सगळ्यांना सांगायला हवं, मी सगळ्यांना सांगणार, असं म्हणून मधुभाऊ सांगायला गेलेले असतात ना. तर तेव्हाच नागराजने सुरा घेऊन त्यांच्या पाठीमागे खोपलेला असतो. त्याला आठवतं आणि आता तो ते सगळं महिपतला सांगत असतो बघा प्रेक्षक. तर आता मधुभाऊ सांगूच शकत नाही ते सत्य. तर आता महिपत खूप खुश होतो. वा 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 नागराज शेठ, आज मला तुमचा मित्र असल्याचा अभिमान वाटतो, असं म्हणतो आता महिपत. गर्व वाटतो. खरं तर ना मला जे जमत नाही, नाहीतर तुम्हाला ओळखलंच असतं. अरे, कौतुक वाटतंय तुला माझं, हा? अभिमान वाटतो तुला माझा, असं म्हणत होता नागराज. हे बघ, पहिल्यांदा आयुष्यात केलंय मी हे कुपोषण वगैरे, असं म्हणत होता नागराज. 100 मर्डे पाहिले असतील पण केलं नाही कधी असलं, असं म्हणत होता नागराज. एकमेव पुरावा आहे हा, मी मर्डर केलाय म्हणून, असं म्हणतो आता नागराज. काय करू मी या चाकूचा, असं म्हणतो आता तो. काय करू सांग, असं म्हणतो तो. ह्याला जर विल्हेवाट नाही लावली ना तर मी अडकेन, असं म्हणत होता नागराज. अहो नागराज शेठ, अहो चिरकुट गोष्ट आहे ही, थांबा जरा. ए ये रे इकडे सोन्या, हा सुराने त्याच्यावर ऍसिड टाक आणि त्याच्यावरचे सगळे ठसे पुसून टाक. नाही, असं म्हणत होता महिपत आणि तो चाकू घेऊन जायला सांगतो होता त्याच्या माणसाला. झालं, असं म्हणत होता महिपत. तर आता नागराज खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो, मी हातून येतो. आणि आता तो ती फ्रेम जी हातात घेऊन आलेला असतो ना ती फेकून टाकतो. तर आता महिपत खूप खुश होतो आणि आता कॉल करतो तो आणि आनंदी आनंद गडे असं गाणं म्हणायला लागतो. ए साक्षी, खुशखबर आहे, खुशखबर तुझ्यासाठी, असं म्हणत होता महिपत. तू ज्याच्यामुळे जेलात गेली ना, तो मधुकर पाटील खपला. खरं तर माझ्या हातूनच खपला असता तो, पण नागराज शेटनी खपलो त्याला, असं म्हणत होता महिपत. आता पुढे पुढे बघ रे लेकरा, ज्या ज्या माणसांमुळे तू जेलात गेलीस त्या प्रत्येकाच्या फोटोवर चंदनाचा हार चढणार आणि तो पण 113%, असं म्हणत होता महिपत. तर आता इथे पोलीस स्टेशनमध्ये प्रियाला भेटायला येतो अश्विन आणि म्हणतो तन्वी. तर आता प्रिया रडायला लागते. अश्विन तू तू आलास ना की मला इतकं छान वाटतं म्हणून सांगू, माझ्याकडे शब्द नाही आहेत सांगायला, असं म्हणते आता प्रिया. अश्विन, मला इथे 4 भिंती खायला उडतात रे, मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा अजून किती दिवस भोगायची, असं म्हणते आता प्रिया. हे बघ, मी तुला इतकून सोडवण्याचा सगळा प्रयत्न करतो, असं म्हणत अश्विन. तू करत तर काहीच नाहीयेस. मधुभाऊंचं असं झालंय, एकाच एक गोंधळ होऊन झालाय, असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विनला धक्का बसतो, हिला कसं माहिती मधुभाऊंचं म्हणून. तर इथे मधुभाऊंची परत तपासणी केली जाते डॉक्टरद्वारे. आपल्या न्यूरोलॉजिस्टना पहिला बोलून घ्या, त्यांना चेक करू द्या, पुढची ट्रीटमेंट त्यांच्याशी डिस्कस करतो, असं म्हणतो तो. डॉक्टर, अहो काय झालंय, आम्हाला काय कळतच नाहीये. शुद्धीत आले तेव्हा आम्ही किती आनंदात होतो, असं म्हणते तर सायली. मग हे अचानक काय होऊन बसलं कळत नाही, असं म्हणते तर सायली. हे बघा, ट्रॉमामुळे असं होऊ शकतं, असं म्हणतात आता ते डॉक्टर. आम्ही सगळे मेडिकल इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. अशा वेळी पेशंटच्या फॅमिलीचं काय होतं ते मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणतो डॉक्टर. तुम्ही थोडा धीर धरावा असं वाटतंय मला, असं म्हणतात डॉक्टर. तर आता अर्जुन म्हणतो, हे बघा डॉक्टर, मधुभावना काय होता कामा नये, कितीही पैसे लागतील त्याची पर्वा करू नका, पण प्लीज तुम्ही मधुभावना बेस्ट ट्रीटमेंट द्या. वी आर डुईंग आवर बेस्ट, असं म्हणतात डॉक्टर. कॉमाचे बरेच प्रकार असतात, पण पेशंटच्या आत्ताच्या
इम्प्रूव्हमेंटमुळे असं वाटतंय पेशंट कोमामधून लवकरच बाहेर येऊ शकतो असं म्हणतात डॉक्टर. तसंच होऊ द्या असं म्हणते आता सायली. काळजी नका करू असं म्हणतात डॉक्टर. थँक्यू डॉक्टर असं म्हणत होता अर्जुन. देवी आई, माझ्या बाबांना माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस असं म्हणते सायली. सायली, थोड्या वेळासाठी घरी जातेस का असं म्हणतो होता प्रताप. तुला आरामाची खूप गरज आहे. नाही बाबा, मी मधुभाऊला सोडून मी कुठेच नाही जाणार असं म्हणते आता सायली. अगं असं काय करतेयस? मगाशी कुसुम हट्ट करत होती, तू तिला मुलांकडे थांबायला सांगितलंस आणि आता तू पण तेच करतेयस असं म्हणतो होता प्रताप. तर आता सायली म्हणते, अहो मी विसरलेच, कुसुमताईला फोन करायला हवं, ती काळजी करत असेल असं म्हणते आता सायली. आणि आता ती फोन मागते अर्जुनकडून. तर आता ती म्हणते मी फोन करून येते आणि मग आता ती बाहेर जाते. तर आता प्रताप सुद्धा बाहेर जातो. मधुभाऊ शुद्धीवर येणं ह्या दोघांना वाटतं त्यापेक्षा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असं म्हणत होता अर्जुन. सायलींच्या आईबाबांबद्दल सगळं कळल्याशिवाय मी सायलीला काही सांगू शकत नाही. अर्धवट माहिती देण्यात काहीच पॉईंट नाही आहे हे. आणि तिच्या आईबाबांबद्दल मला फक्त मधुभाऊ सांगू शकतात. कोण असतील सायलीचे आईबाबा? कुठे असतील? असं आता प्रश्न पडतात अर्जुनला मनातल्या मनात. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, मधुभाऊंबद्दल तुला कसं कळलं? तर आता प्रिया म्हणते, अश्विन अरे तुला काय वाटतं अश्विन, बाहेरच्या बातम्या इथपर्यंत काय पोचत नाहीत? तर आता अश्विन म्हणतो, काय? इथला एक माणूस विकला गेलाय महिपतला. त्यांच्या मार्फत महिपतने साक्षीला जेलमध्ये फोन दिलाय. त्यावर तिला सगळ्या अपडेट्स मिळत असतात असं म्हणते आता प्रिया अश्विनला. तर अश्विन म्हणतो, काय? महिपतने जेलमध्ये सुद्धा? हो असं म्हणते आता प्रिया. अश्विन, हे बघ खरं पण कोणाला सांगू नकोस आणि प्लीज प्लीज कंप्लेंट वगैरे करायला जाऊ नकोस. साक्षी मला जेलमध्ये खूप त्रास देईल प्लीज असं म्हणते आता प्रिया. प्लीज प्लीज तू काय करू नकोस, प्लीज 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 असं म्हणते आता प्रिया. बापरे असं म्हणत होता अश्विन. अगं किती नीचे ते लोक असं म्हणत होता अश्विन. मधुभाऊंवर सुद्धा ना हल्ला त्या मैपतनेच केला असेल असं म्हणत होता अश्विन. तू भोळेपणामुळे कसल्या लोकांमध्ये फसलीस का असं म्हणत होता अश्विन. तू का त्या साक्षीच्या बाजूने कायम साक्ष देत राहिलीस का असं म्हणतो अश्विन. घाबरले होते रे तेव्हा असं म्हणते आता प्रिया. अरे मला धीर द्यायला तिथे तेव्हा तू नव्हतास ना तिथे असं म्हणते आता प्रिया. पण आता आहे असं म्हणतो अश्विन. आणि काम तुझ्यासोबत असणार आहे अश्विन असं म्हणते आता प्रिया. अश्विन, मला मधुभाऊंची खूप काळजी वाटते रे. हे बघ मी त्यांच्यासोबत खूप चुकीचं वागले, पण आता त्यांना जर का झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार असं म्हणते प्रिया. मला त्यांना एकदा बघायचं आहे. हे बघ मला त्यांना भेटायला घेऊन चल, म्हणून तरी मला इथून घेऊन चल. आज सारी माणसाला भेटायला जाताना ते काय असतं पेरोल वगैरे ते त्याच्यावरती असं म्हणते आता प्रिया. त्याच्यावरती सोडव ना मला, मला त्यांना भेटायचं आहे. प्लीज 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 अश्विन असं म्हणते आता प्रिया. आधी तू शांत हो. हे बघ मधुभाऊंना काही होणार नाही असं म्हणतो आता अश्विन. देवा प्लीज प्लीज माझ्या मधुभाऊंना सुखरूप ठेवा असं म्हणते आता प्रिया आणि प्रार्थना करते, नाटक करते आता ती अश्विन समोर. तर आता इथे परत हॉस्पिटल असं वाटतंय की सगळं वाईट स्वप्न ठरावं असं म्हणते आता सायली. मला जाग यावी आणि कळावं की मधुभाऊ तर घरातच आहेत. बागेतल्या झाडांना पाणी घालतायत म्हणूनही अभ्यास नाही केला म्हणून तिला ओरडतायत. काकांना डायलिसिसला घेऊन जायची तयारी करतायत. कुसुमताईला म्हणतायत की कुसुम तुझ्या हातचा चिवडा बरेच दिवस नाही खाल्ला ग, साऊला फोन कर ग, तिच्याशिवाय मला एकही घास उतरणार नाही असं म्हणून सायली आता खूप रडत असते बघा प्रेक्षक हो. हे सगळं म्हणून तू म्हणतेस तसंच होईल असं म्हणतो होता अर्जुन. मधुभाऊ लवकरच बरे होतील, आपण पॉझिटिव्ह राहूया हा असं म्हणतो अर्जुन. डॉक्टर असं म्हणतो होता अर्जुन, आम्ही जी नवीन ट्रीटमेंट सुरू केली आहे त्याला तुमचा पेशंट खूप छान रिस्पॉन्स देतोय. कदाचित ते लवकरच कोमातून बाहेर येतील. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच असं म्हणतो होता अर्जुन. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकामध्ये काय आहे ते. महिपत एक नीच माणूस आहे. तिच्या मुलीने खून केला म्हणून तिला ही शिक्षा मिळाली आहे, पण हे सगळं सोडून तो सूड घ्यायला निघाला आहे. पोलिसांना त्यांचं कर्तव्य करू दे, मी माझं कर्तव्य करते असं म्हणते आता सायली महिपतच्या घरी येते. मधुभाऊ तुझ्यामुळे कौमात गेलेत. अरे नव्याने आयुष्य सुरुवात करणार होते ते, पण तू त्याच्यापासून ते हरवून घेतलंस. अजून किती लोकांचा तळतळ घेणार आहेस रे तू. तुझी मुलगी शिक्षा घेतेय ते पुरेसं नाही आहे का असं म्हणते आता सायली. तेवढ्यातच महिपत माझ्या मुलीला. तर आता अर्जुन त्याचा गळा पकडतो. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.